शांत भक्तिमय संगीत सुरू. अक्कलकोट नगरीत दिव्य तेजाने उजळलेले एक महान नाव, ज्यांच्या दर्शनाने भक्तांचे दुःख क्षणात दूर होते, ते म्हणजे दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींच्या डोळ्यात करुणा होती, चेहऱ्यावर शांत आणि प्रसन्न हास्य, आणि भक्तांवर अपार प्रेम. जो कोणी त्यांच्या चरणी ये, दुःखी मनाने, संकटांनी थकलेला, स्वामी त्याच्याकडे प्रेमाने पाहत आणि म्हणत, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यातच हजारो भक्तांना जीवनाचा आधार मिळाला. अनेक लोक स्वामींकडे वेगवेगळ्या समस्या घेऊन येत. कोणी आजाराने त्रस्त, कोणी आर्थिक संकटात, तर कोणी मनाने खचलेला. पण स्वामींच्या कृपेने त्यांच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश येत असे. स्वामी समर्थांच्या लीलांना अंत नाही. त्यांनी अनेक भक्तांचे संकट दूर केले आणि त्यांना योग्य मार्ग दाखवला. कधी कठोर शब्दांनी, कधी प्रेमळ आशीर्वादांनी स्वामी भक्तांचे जीवन बदलत असत. अक्कलकोटची पवित्र भूमी स्वामींच्या चरणस्पर्शाने धन्य झाली. आजही हजारो भक्त तिथे येतात, स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतात आणि मनापासून प्रार्थना करतात. कारण भक्तांचा विश्वास आहे, स्वामी आजही जिवंत आहेत आणि आपल्या भक्तांचे रक्षण करत आहेत. जो कोणी श्रद्धेने मनापासून स्वामींचे नाम घेतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याच्या जीवनातील अडचणी हळूहळू दूर होतात. मनात शांतता आणि आनंद निर्माण होतो. म्हणूनच मित्रांनो, जीवनात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या, फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतील. चला तर मग आपण सर्वजण एकत्र नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्तिमय संगीत हळूहळू वाढ.